चंद्रपुर महानगर पालिका में कांग्रेस के नगर सेवक दल के नेतृत्व को लेकर विवाद सामने आया है। सांसद प्रतिभा धानोरकर ने कहा कि 27 नगर सेवकों के गुट के नेता राजेश अडूर पर नगर सेवकों को विश्वास में न लेने के आरोप लग रहे थे। इस मुद्दे को वरिष्ठ नेताओं के समक्ष भी उठाया गया था, लेकिन कोई कार्यवाही नहीं होने पर 16 नगर सेवक स्वयं आयुक्त कार्यालय पहुंचे और गुट नेता बदलने की मांग का पत्र सौंपा। धानोरकर ने स्पष्ट किया कि यह विवाद किसी गुट, विजय वडेट्टीवार या किसी व्यक्ति विशेष का नहीं, बल्कि नगर सेवकों के सामूहिक भावना का परिणाम है। उन्होंने कहा कि अब मामला न्यायालय में है और न्यायालय ही तथ्यों के आधार पर अंतिम निर्णय देगा। महानगरपालिकेचे सर्व 27 नगरचे गटनेते नाते मी इकडे हजर आहो आणि महानगरपालिकेचे माध्यमातून आम्ही विभागीय आयुक्त मॅडमकडे आता तक्रार केलेली आहे। मी 13 तारखेला 12 ते 13 तारखेला मी कॉल केला होता सर्व नगरसेवकांवर, व्हॉट्सअप मेलवर आणि लेटर पत्र आमचे कार्यकर्ता घेऊन त्यांच्या घरी जाऊन बाकायदा साईन घेतली रिसिव्ह, की काल बोलणं नाही पाहिजे की आम्हाला पत्र नाही भेटलं, सर्वांना पत्र रिसिव्ह झालं आहे। पार्टीची चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये मीटिंग झाली आहे। गटनेता बदलण्याची त्यांच्याकडे आमचे पत्र आलं होतं आमच्या सर्व नगरसेवकाला। आम्ही सर्व मिळून गटनेता बदलायचा काय करायचं चर्चा करायची होती। मी गटनेता आहे, मी 27 नगरसेवकाचा गटनेता, हे सर्व एकी ठिकाणी बसून बघ गटनेता चेंज करायचा का, कोणाचा अविश्वास आहे का, आपण चर्चा करू। चर्चा केल्यानंतर काहीतरी मार्ग काढू। आम्ही 14 तारखेला मीटिंग बोलवलं आहे आणि त्यांचे 15ला होता। 14ला आमचे जे होते 11-12 ते हजर होते आणि जे 16 ते हजर नव्हते। मग आम्ही सर्व 11 नगरसेवक मिळून एक ठराव मंजूर केला की गटनेत्याच्या नात्याने तुम्ही मीटिंग घेऊ शकते आणि तुम्ही कोणाला पत्र दिला की तुम्ही घ्या, ते यांचा अधिकार आहे, पण मी कोणाला पत्र दिले नाही की कोणी मीटिंग घ्या तुम्ही 15 तारखेला। आता यांनी मागणी केलेली आहे की तुम्हाला हटवावं म्हणून, त्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात का? मी प्रदेश काँग्रेस कमिटीचे लेटरवर मी बनले आहे, सपकाळ साहेबांचे पत्र आलं मी बनले आहे आणि जे मला चेंज करायचा होता ते सपकाळ एक पत्र पाठवायचे होतं सपकाळ साहेब, पण ते जबरदस्ती नगरसेवकाला उचलून करत आहे आणि प्रदेश कार्यालयाकडून मला काही पत्र आलं नाही की तुम्ही गटनेते राजीनामा द्या, म्हणून मी त्यांचे 16 लोकांवर पिटिशन दाखल केलेलं आहे डिस्ट्रिब्युशनसाठी। ठीक आहे, थँक्यू। आणि सर्व पैसे जोरावर चालत आहे। विधान परिषदची निवडणूक झाली आहे आणि हे इकडे नेता बसून करत आहे, एक दलित नगरसेवकावर अन्याय करत आहे। काय आहे, काय घडत आहे इकडे? इकडे आमचे नेते बसून आहे, आम्ही ते आमचे चंद्रपूरचे नेते बसून आहे, त्यांचे लोकसभा क्षेत्रात मी लीड दिले, सबसे जास्त लीड, हे लीड दिल्याचे आम्हाला इनाम आहे। मी सैसल कॉर्पोरेटरमध्ये माझे प्रभागातून सर्वात जास्त मी लीड मतांनी ताईला दिलं आहे, ते आम्हाला इनाम आहे। विभाग तो दबावत आहे, ते कुठेतरी भाजपच्या इकडे हात आहे मला वाटत आहे आणि भाजपच्या कामाचं आहे काँग्रेसचे 2 गुट झाले म्हणून दबाव करून, आणि मला वाटायचं कमिशनर मॅडमवर काही इकडे सरकारच्या CMच्या असो एखाद्या मंत्रीच्या असो यांचे दबाव आहे, कारण की मॅडम पण आमचे ऐकत नाही, एकतर्फे मॅडम डिसिजन देत आहे, पण आम्ही कोर्टात हायकोर्ट जाणार आहे, सुप्रीम कोर्ट पण जाणार आहे। ठीक आहे, एक मिनिट थांबा। नगरसेवकांनी इथे येऊन आपली ओळख करून काय विषय आहे? विषय काहीही नाही। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 27 नगरसेवकाचा गट हा महानगरपालिकेचा होता आणि त्याचे गटनेते म्हणून राजेशजी अडूर या ठिकाणी होते, पण कुठंतरी राजेश अडूर यांनी नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही असा आरोप त्या ठिकाणी झाला आणि म्हणून नगरसेवकांनी समोर येऊन ही प्रक्रिया 16 नगरसेवकांनी या ठिकाणी केली आणि आज तसं पत्र आयुक्त मॅडमला देखील त्यांनी दिलं। काही गटनेता बदलवायचा आपल्याला, परत एकदा धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार हा वाद, आजचा हा कुठलाही किंवा कोण्याही गटाचा वाद नाही, ही इच्छा नगरसेवकांची होती। नगरसेवक स्वतःहून आले, नगरसेवकांनी स्वतः या ठिकाणी 16 मेंबरांनी सह्या केल्या आणि 15 नगरसेवकाच्या सह्याचा नोटीस देखील या ठिकाणी इश्यू झाला, त्याच्यामुळे कोणाच्या गटाचा किंवा धानोरकर वडेट्टीवारचा विषय अजिबात नाही। नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही म्हणून नगरसेवकांनी आयुक्त मॅडमला गटनेता बदलाचं पत्र या ठिकाणी दिलं। पक्षश्रेष्ठींना या संदर्भात सगळी कल्पना आहे किंवा सगळ्यांना सांगितलं होतं की अशी हाक ही नगरसेवकांची आहे की गटनेता आम्हाला विश्वासात घेत नाही आहे। मी वरिष्ठांच्या कानावरती देखील हा विषय टाकला होता की कुठंतरी गटनेता आपण आपल्या लेवलवरती आम्हाला बदलून द्यावा, पण पक्षश्रेष्ठीकडूनही अशा पद्धतीची कारवाई झाली नाही, म्हणून कुठंतरी नगरसेवकांनीच पाऊल पुढे टाकून ही प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली। पुढचं काय होणार आहे? जे तुमचे गटनेते आहेत ते कोर्टात जातो म्हणले आहेत, तुमच्याकडनं नाही चालेल, या पण 16 नगरसेवकांनी कॅव्हिटी या ठिकाणी दाखल करून ठेवलं आहे, ज्याची बाजू योग्य असेल त्याच्या बाजूनं कोर्ट निकाल या ठिकाणी देईल। ठीक आहे।